एक नंबर झालेला आहे. पिकअप पण मस्त वाढलेला आहे. पण त्याच्यामध्ये नेमकं क्लच प्लेट कशामुळे खराब, काही टिप्स वगैरे? स्विचेस पाहता दादा, गाडी कधी कधी आपण ठेवता गॅस ठीक आहे ना बरोबर. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय. आज आपण सुपर स्प्लेंडर बाईकची क्लच प्लेट लोकल गॅरेजवर चेंज करणार आहोत. कारण शोरूममध्ये जर क्लच बदलायला गेलो आपण तर खर्च खूप जास्त येतो. म्हणून विचार केला की आपण एखाद्या ओळखीच्या गॅरेजवर जाऊन बघूया किती फरक पडतो, नेमका परफॉर्मन्स आणि पिकअपमध्ये किती फरक पडतो किंवा सर्व्हिसिंग वगैरे कशी केल्या जाते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. दोन्ही साईड को लागतो नाही इकडे फुटरेज तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की शेवटला आपण मेकॅनिककडून खास टिप्स आपण जाणून घेऊया ज्याने की आपल्या क्लच प्लेटची लाईफ वाढणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मधात आपल्याला गॅरेजवाले दादा टिप्ससुद्धा सांगणार आहेत. तर मधातला कुठलाही व्हिडिओ स्किप न करता बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. मी पहिल्यांदा बाहेर काम करायला बरं शोरूम पण येतो, पण ते शोरूमवर कसं ले टाईम लागते, पूर्ण दिवस घालून घंटे दिवस आपल्या इथं काय घेऊ फक्त टाईम लागतो. ते आपल्या समोर होते ना, हा तेच म्हणून लागतो. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कधी पण आपण जर क्लच प्लेट चेंज करत असेल तर सर्व काही जे असेल आपल्या बाईकनुसार ओरिजिनल पार्टच यूज करा, ओरिजिनल ऑइलच यूज करा. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा. चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया पुन्हा. तर तुम्ही पण वाशिममधून असाल तर सागर गॅरेजवर नक्की भेट द्या, कारण की ते सर्व्हिसिंग अगदी फास्ट आणि अगदी चांगली करून देतात. क्लच प्लेट जळाल्यामुळे एवढं जास्त काळं झाला समजा. आता चेंज केलं मग हे किती दिवस चालते? हो, आपलं ते 2-2.5 किलोमीटर झालं की आपण चेंज करतो. आपण हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करत आहे, कारण की जर आपण फास्ट फॉरवर्ड जर नाही केलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर त्याच्यामुळे आपण सगळ्यांना माहिती प्रॉपर पोहोचली पाहिजे आणि कमी वेळ लागला पाहिजे, म्हणून आपण याला फास्ट फॉरवर्ड करत आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मधात आपण काही खास टिप्स पण ऐकून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जुन्या गाडीमध्ये आणि या गाडीमध्ये लई डिफरंट असेल ना क्लच प्लेटमध्ये? वेट असतं मोठं प्लेट असतं प्लेट सांगाल काय या कंपनी आता काही केलं ना डिफरंट याच्यात म्हणजे मटेरियल पण कमी दिसायला पहिल्या गाडीचं इंजन आहे मग वाटत जायचं. हो ना, हे काय वाट 2-3 फिरग्या दिसायला त्याच्यात. कंपनीला कसं नो मतलब नो कसं आणल्यात आपल्याला. कोणती गाडी आहे आपली? आपली सुपर स्प्लेंडर बेसिक शाईन सारखे बनवले. काही करायला ना
जास्त करून हा क्लच प्लेटचा प्रॉब्लेम जे आहे, आपण हाफ क्लच यूज करतो म्हणून हा प्रॉब्लेम जास्त येतो आणि कुठे कुठे आपल्याला गिअर शिफ्टिंग करावं लागते, तिथे आपण कंटाळपणा करतो, त्याच्यामुळे हे लवकर म्हणजे खराब होतात, कधी कधी चिपकून जातात, कधी जळतात. तर जेव्हा पण असा प्रॉब्लेम झाला तेव्हा लवकरात लवकर बदलून घ्यायचे, कारण की जर आपण बदललं नाही, याच्यामध्ये जास्त टाईम जर गेला तर अजून मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, आपल्या इंजिनमध्ये काही पण प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण ते स्पीड कमी नाही, जास्त वाजली की आवाजाला नाही, जास्त पॉवर गेला. खूप गरम. थांबा लागतो. थांबू तुला गरम आहे, किती गरम? तुम्हाला माझे कस्टमरचा येईल कसं ओरिजिनलच पाहिजे ना. ते तुम्हाला सांगायचं काम पॅकिंग हिरोची. किती प्लेट रे? 1 2 3 4 5 4 क्लास प्लेट. ही पेशा प्लेट मला सांगा द्या कम्प्लीट. नको टेन्शन नको. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या गाडीमध्ये क्लच प्लेट आणि प्रेशर प्लेट दोन्ही इन्स्टॉल झालेले आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आपल्याला गॅरेजवाले दादा खूप चांगल्या टिप्स देणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपण आपल्या गाडीमध्ये हिरोची ओरिजिनल पार्ट्स लावलेले आहेत आणि ऑइलसुद्धा ओरिजिनल यूज केलेलं आहे. बघू शकता कॅस्ट्रॉलचं ऑइल आहे आणि त्याच्यानंतर आपण जे याच्यामध्ये वापरलेलं आहे पॅकिंग, ते पॅकिंगसाठी आपण हे किट वापरलेलं आहे. बघू शकता याच्यामध्ये व्हिडिओमध्ये पूर्ण आपण ओरिजिनल मटेरियल वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही दिसत आहे बघा. कमजोर राहते ते, कमजोर राहते. ताकद लागली नाही, काहीच नाही. गाड्या कमजोर भेट हलके बनवलेले आहे, वजनाला पहिला रप्पट टाक. बघू शकता आता पूर्ण प्रॉपरली आता फिटिंग चालू आहे, फायनल फिटिंग चालू आहे गाडीची. सर्व काही एकदम फिट केलेलं आहे, एकदम चांगली सर्व्हिसिंग केलेली आहे. आणि बोलता बोलता असं कळालं की BS6च्या गाड्या म्हणजे अगोदरच्या ज्या गाड्या होत्या BS54 त्या अगोदर म्हणजे यापेक्षाही दणकट गाड्या होत्या आणि त्यांचं इंजिनसुद्धा खूप दणकट होतं. तसं ते फिल्टर बी साफ करा लागेल ना. ते फिल्टर का ते जाडीसारखं दिसते तिथे ठेवून देऊ. काय डिझेल गाडी नवी शेंदून नवी कायची बाबू 50,000 किलोमीटर चालली. लांब लांब फिरायचं राहतं ना आपलं, त्याच्यामुळे मग ते जास्त चालले.
तसंच आपल्याला त्याचं समजा काय काम असते? फक्त ऑइल मध्ये नाही का कचरा उद्या मला डाऊट झाला असता काय बघा. रस्ते बोली इथं नाही हो शोरूमवर सगळे शोरूम टाकला पण मोठाले जाऊ. ब्रँडच पाहिजे. मेन वस्तू तीच आहे ना गाडीमध्ये. सबकी पहचान क्या है? एक
खराब झालं ना तिकडलं म्हणून. एक राईड मारून नमस्कार मंडळी, मी आलो होतो यांच्या गॅरेजवरती कारण की आपल्या गाडीचे एकदम स्पीड कमी झाला होता. तर त्याच्यामध्ये नेमका प्रॉब्लेम काय आहे आपल्याला काय कळत नव्हता. तर दादा त्याच्याबद्दल काहीतरी सांगणार आहेत, ऐकून घ्या. हॅलो मंडळी, आपल्या गॅरेजचं नाव आहे सागल टू व्हीलर गॅरेज. काल दादा आपल्यापासून आलते गाडी घेऊन. गाडी पिकअप खूप कमी झाला होता. आपण काल दादा सांगा तुम्ही सगळे येतात, सगळे आले, गाडी खोलली पूर्ण. आपण जे पूर्ण कस्पीड केलं ते अंदरच्या कस्पीड नवीन टाकल्या, पूर्ण काम केलं. आता दादा तुम्ही विचारा काम कसं झालं. काम एक नंबर झालेलं आहे, पिकअप पण मस्त वाढलेलं आहे. पण त्याच्यामध्ये नेमकं क्लच प्लेट कशामुळे त्या काही टिप्स ते वगैरे 30 वाजता दादा गाडी कधी कधी आपण चौथा गेअर चालवतो, कधी आपले मोबाईल कानाला असते, आपण गेअर काढत नाही. गाडी बा कधी खडखड खडखड करते आवाज गाडीत, तेव्हा त्या गेअर आपल्याला उतरावं लागते, आपण उतरत नाही. बरोबर आहे. कधी इंजिन ऑइल कमी होते, लेवल चेक करत नाही, त्याने कस्पीड मार्क खाऊ शकतात. अच्छा, तर याची लाईफ वाढण्यासाठी काय अजून काय टिप्स? आहे ना, याचं लाईफमध्ये काय तुम्हाला टाइम टाइम सर्व्हिसिंग करावं लागेल. बरोबर आहे. तर कलच केबल पाहावं लागते, इंजिन ऑइल टायमावर बदला लागते आणि पूर्ण गाडी सर्व्हिसिंग करायची टायमावर. आपण त्यात काय केलं, जो कंपनीच्या कस्टमर वापरले आपल्या जवळच्या, आपण कंपनीच्या 950 रुपयाचे आहेत. एक पॅकिंग वापरली अंदर ती 30 रुपयाची आहे. आणि कॅक्टो ऑइल वापरला आपण त्या एक कंपनीचं वापरले. पूर्ण सामान आपण कंपनीचं घेतलेलं आहे, एकदम हिरो कंपनीचं. तुमच्या शॉपचा ॲड्रेस पण सांगतो. आपलं शॉप आहे सागल टू व्हीलर गॅरेज, विठ्ठलवाडी मंगळ काय जवळ, जुनगर पैसे रोड, वाशिम. वाशिम. ओके दादा, काय वाटलं मग दाखवता भैया. हो हो. नमस्कार.